बहुत तेज है रे इन्हें। कौन सा प्लेस है प्रॉपर? प्रॉपर कोल्हापुर। कोल्हापुर अंडर महाराष्ट्र। यस। ओके। बुद्धिस्ट में ये मंदिर होता है, ये प्रेयर व्हील्स, ये प्रेयर व्हील्स है। ngalu chugishana chugi kawagina shingham gilamti chugi kawagina shingham gilamti kinchuji Semgi fudana ngalu chigishana chugi kawagi ngalu bishinkang gilamti chugi kawagi ngalu bishinkang gilamti आता मी पोचलेला हासीमारा स्टेशनवरला, म्हणजे कोल्हापूर टू हासीमारला आलो होतो बाय ट्रेननं। जवळपास मला 6 दिवस लागलेले ह्या ट्रेनने यायला, आणि आता आम्ही पोचलेला हासीमारला आणि आता इथून जाणार आहे मी जळगावला। आपका इधर सामने से जो जहाँ भी जा सकते हो घूमने के लिए, और ये जगह बहुत बढ़िया है। यहाँ से आप लोग अंदर भी जा सकते हो, भूटान के अंदर, उधर जाके थोड़ा मनोरंजन कर सकते हो, और इधर आके थोड़ा घूमने का चांसेस करिएगा थोड़ा। बहुत बढ़िया जगह है। त्यांच्याशी आम्ही बोलत बोलत आम्ही पोचलो जळगावमध्ये। 250 काय त्यांना 100 रुपये दे। यहाँ लिखा हुआ देखिए, हिंदी में है या इंग्लिश में है? 50 हिंदी का, ये हिंदी का 50, ये इंग्लिश का 50। उसमें लिखा है। आपण चाललोय इंडिया भूटानच्या जे सिव्हिलियन साठी आहे एंट्री गेट, तिकडनं चाललोय, आणि ते जे मोठं गेट होतं ना ते ट्रान्सपोर्ट साठी होतं। आता आपलं इमिग्रेशन झालेलं आहे, त्यांनी व्हिडिओ काढू नका म्हणलेले, आणि जे आपले बाहेर गार्ड होते ना इंडियन आर्मीचे, ते आपल्या महाराष्ट्राचे ते बुलढाण्याचे, मग त्यांच्याबरोबर आम्ही संवाद साधला। त्यांनी म्हणले चांगला आहे फिरा। कसं वाटाले? तर फायनली आम्ही एवढ्या दिवसानंतर भूटान बॉर्डरवर आहे। आता आमचं इमिग्रेशन झालंय, आता आम्ही पुढे जाणार आहे भूतानचे पॉईंट्स बघायला। Yes, first time. What? फायनली आपण आलेला माझे भूटान। मी आता भूटानमध्ये एंट्री केलेला आहे, आणि हे आहे फुनसलिंग सिटी। या दरवाज्यातनं मी आतनं आलो। आता इथं प्री रजिस्टर केलं, आणि आता मला 24 तासाच तर फ्री व्हिजा मिळाला आहे, आणि आता मी फिरणार आहे अख्खं फुनसलिंग सिटी। आता आम्ही चाललोय फुनसलिंगच्या सिटीमधलं झांगडो पेरली हे टेम्पल आहे, छोटंसं म्हणजे प्राचीन टेम्पल आहे,
तिकडे आम्ही चाललोय. भूटानमध्ये लोक ट्रॅफिक लय पळतात. तुम्हाला जर हा रस्ता क्रॉस करायचा असेल तर झेब्रा क्रॉसिंग मधनं जावं लागते. आता ही माझ्यासाठी गाडी थांबल्या. जलवा आहे हमारा. आणि आता आम्ही पोचलोय काय रे झँग पियरली टेम्पल मध्ये. तिथं आम्हाला भेटले प्रताप मामा. बुद्धिस्ट में ये मंदिर होता है, ये है प्रे व्हील्स. ये प्रे व्हील्स है. ये प्रे व्हील्स टर्न करने से हम लोग का सीन्स है ना वो धोता है, पाप धोता है बोलता है, क्योंकि इसके अंदर मंत्रस होता है ना, मंत्रस डाला हुआ होता है प्रिंट करके. लैक्स ऑफ मंत्रस होता है एज पर साइज ऑफ ये प्रे व्हील्स. लैक्स ऑफ मंत्रस डाला हुआ होता है. तो एक बार घुमाने से तो लाख बार घुमाया जैसा होता है. सो वो बहुत अच्छा है. तो शुद्ध मन से घुमाना चाहिए. उसका सीन्स वगैरह जाता है बोलता है उसको. ठीक है वैसा ही. आप लोग भूटान में घुसा ना. हाँ कैसा लगा? अच्छा बहुत अच्छा है भूटान. क्योंकि आप लोग फुनसलिंग का सिटी तो अच्छा है बहुत. हाँ इससे भी अच्छा. अब आगे जाएंगे तो हम लोग का सिटीज मिलेगा. कैपिटल है बढ़िया मिलेगा. दिस इज द सिटी. ऊपर कैपिटल तो बहुत अच्छा मिलेगा आप लोग को. अगर जाएंगे तो आप लोग थिम्पू सिटी ना, पारो और थिम्पू सिटी. थिम्पू पारो हर डिस्ट्रिक्ट में सिटीज है. हम लोग को थोड़ा टाउन है. अच्छा. बहुत बढ़िया मिलेगा आप लोग को. जैसे वो आप लोग के लिए हर एक चीज अनोखा मिलेगा, डिफरेंट. अच्छा. हम लोग अभी जाएंगे ऊपर मंदिर जाएंगे पहले. कौन सा मंदिर है? और यहाँ पे खरबंदी गुम्बा बोलता है. गुम्बा माने मंदिर. अच्छा ठीक है. मोनास्ट्री. वो वन ऑफ द ओल्डेस्ट मोनास्ट्री है. सो टेम्पल है आई मीन. सो ये है हम लोग का राजा. दिस दारीवाला इज आवर फर्स्ट किंग. ओके. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ करके अभी फिफ्थ चल रहा है. फिफ्थ जनरेशन. एंड ये वाला अभी का प्रेजेंट किंग है जो स्कार्फ लगाया है ना. और प्रेजेंट किंग. कौन सा प्लेस है प्रॉपर? कोल्हापुर अंडर महाराष्ट्र. यस. ओके. एनीवे वेलकम टू भूटान. थैंक यू. एक्सप्लोर कीजिए, देखिए क्या है कैसा है. देखने से भी बहुत कुछ पता चलता है ना. असंच गप्पा मारत आम्ही गेलो खरबंदी मॉनेस्ट्री, म्हणजे एक छोटंसं बुद्धिस्ट मठ होतं. हे मंदिर लावलंय. या मंदिरचं नाव काय माहीत नाही. ते मामा आम्हाला नेलेत पुढं. नाव सांगितलं तिने, खरं ते प्रनाऊन्स करता येईना मला. हे आहे मी चाललोय जिथं इंडियन लास्ट पर्यंत जाऊ शकतात भूटानचे, म्हणजे फ्री विजा मध्ये. त्या आम्ही चेकपोस्ट पर्यंत चाललोय. भूटान 2000 में भी कर सकते हैं. 2000 में भी. भूटान सिर्फ भूटान. बाहर सोना पड़ेगा. नहीं बाहर नहीं इधर ही रूम में. ट्रेन में सोकर आना पड़ेगा. नहीं ये तो हमको तो ये अचंबा लग गया. अभी कर सकेगा ये तो. हम लोग का बस में नहीं है. हम बजट ट्रैवलर है, ऐसे ही चलता है. इंडिया में हर आदमी ऐसा ही ट्रैवल करता है. जितना कम बजट उतना अच्छा. नहीं मैं तो ये तो सरप्राइज हो गया. 12 दिन लग गया. वो भी 12 दिन वो उसके ऊपर फिर पहुंचने के बाद. अभी 12 दिन का है ना हमारा 5000 का बजट है. आने का, जाने का, खाने का, सोने का सब मिलाकर घूम के. अरे यार ये तो मानना पड़ेगा. मैं तो वो बिलीव ही नहीं कर पा रहा हूँ. ऐसा होता ही नहीं ना हम लोग का. देखो ना हम लोग थोड़ा चलने से हम लोग. आम्ही आता आलोय चेकपोस्ट पर्यंत. फुनसलिंगचे चेकपोस्ट आहे. त्याच्या पुढं तुम्हाला थिम्पू आणि पारोला जाऊ शकताय, ते पण परमिट असेल तर. आणि आमचं काय परमिट नाही, कारण आम्ही 1 दिवसासाठी फ्रीमध्ये घेतली विजा. आणि असं म्हणतात की त्यांना पण सोडत नाही. जी इथली सिटीजन आहे फुनसलिंगची त्यांना पण तिकडे सोडत नाही. त्यांच्यासाठी आणि
स्वतःचा आणि तिने परमिट काढायला लागते तरच त्यांना एंट्री आहात. अभी कहाँ जाएंगे? अब हम लोग जाएंगे झूला वाला ब्रिज. ओके, झूला वाला ब्रिज. एग्जैक्टली वो माउंटेन के पीछे होता है. 65 और डीजल 69. भूटानमध्ये पेट्रोल 65 रुपीजला आहे आणि डिझेल 69 रुपीजला आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर येऊन घेऊन जावा. फुलसुलिंगच्या झुलता फूल जवळ एक झुलता फूल आहे आणि याच्यावर एवढी एक्सपिरियन्स मजा लागली आम्हाला हालायला, मला मी सांगू शकत नाही. नदीच पाणी किती स्वच्छ आहे. आता मी आले खाल्लून झुलता पूलवरून आणि आता चाललोय रोडवरून. रोडचा एक्सपिरियन्स काय भारी वाटे ना, खरं झुलता पूल मला आले भारी वाटायचं. आम्हाला एक मी प्रश्न विचारलं, तुमच्या एज्युकेशन बद्दल जरा सांगा. Are educated here, no? All the drivers are almost educated. तर मामाने मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की आपका इंडियन कल्चर में ऐसा नहीं होता है ना. अरेंज करता है ना, अरेंज मैरिज ज्यादा चलता है. अरेंज मैरिज को प्रायोरिटी दी जाती है. प्रायोरिटी दे जाता है ना. यहाँ पे ऐसा नहीं, वो भी होता है मगर वेरी लेस. यहाँ पे लव मैरिज बच्चे का खुश देखता है ना पेरेंट्स लोग. यहाँ पे अगर वो खुश है तो मैं भी खुश, ऐसा. आता डोपू टेम्पलमध्ये. डोपो टेम्पल म्हणजे पालिदान ताशी क्षेत्र ही भूटानमधील बौद्ध शाळा आहे. हे असे ठिकाण आहे की जिथे विद्यार्थी बौद्ध फिलॉसॉफी, रिच्युअल्स म्हणजेच जे बौद्धची प्रथा आहे त्यांचा त्यांनी अभ्यास करतात. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी ही अलाउड नव्हती, तरी पण मी चोरून काढले व्हिडिओग्राफी. तेवढाच पार्ट आलाय, बाकी याने काही करू शकलो नाही मी तेवढ्यात. दर्शन करून झाले. मंदिर पण चांगलं आहे आणि जे स्ट्रक्चर आहे ना त्याचं ते पण युनिक डिझाईन आहे आणि दोघांचं आमचं मन खूप प्रसन्न झालं आहे. आणि जे मॉन्क होते ते पण चांगले. तिने आम्हाला एक मँगो ज्यूस एक दिले आणि एक ग्लास दूध दिल्यात. ते आम्ही पिऊन आता आम्ही चाललो आता दुसऱ्या डेस्टिनेशनवर. थँक्यू फॉर टूर गाईड इन शॉर्ट. वेलकम एंड थैंक यू फॉर कमिंग टू भूटान. ठीक है, ठीक आहे, चलो ऑलराइट, बाय बाय. ऑलराइट, बाय, थँक्यू. आता वाजल्या संध्याकाळचे 4 आणि आता थंडी सुटाल्या भरपूर, म्हणून आम्ही दोघांनी स्वेटर घातले. हे जर काय पहिल्यापासून स्वेटर घालून आलाय. मला तर आता थंडी वाजल्या आणि आता आम्ही आहे मार्केटमध्ये. मार्केटचं नाव माहीत नाही, खरं मार्केटमध्ये. आता मी आहे भूटानच्या सुपर मार्केटमध्ये आणि आपल्या इकडे सारखंच आहे रेट, फक्त 1 रुपये 2 रुपये तेवढं खालवर आहे. बाकी आम्ही काय घ्यायला आलो नाही, फक्त नुसतं फिरायला टाइमपास करायला आलोय. डीमार्टमध्ये 60 रुपयाला आहे आणि इथं आहे 58 रुपीजला आहे, म्हणजे 2 रुपये स्वस्त आहे. स्नॅक्स घेतले रात्रीसाठी ट्रेनला 80 रुपयाचं. आत्ता आहे मी शोंगोड्रिल स्ट्रीटवर आणि हे समोरच आहे ते भाजी मंडई आहे. फुलसुलिंगची भाजी मंडई इथेच असत्या. मार्केटमध्ये गेलतो. फर्स्ट फ्लोअरवर सगळं मीटचं होतं दुकान, पण त्या मीटमध्ये चिकन, मासा आणि पीक पण होतं आणि बीफ पण होतं. मला काय थांबू वाटलं नाही, म्हणताना आम्ही गेलो सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअर जरा चांगलं होतं, व्हेजिटेबल होतं, ग्रीन स्टेन. पण विषय काय होता, तिथली सगळं जे सेलर होती ना ती सगळ्या महिला होत्या, म्हणताना मी काय व्हिडिओ काय काढू शकलो नाही पूर्ण. पण सेकंड फ्लोअर भारी होता, फर्स्ट फ्लोअर तर खूप बेकार होता. काय माहीत भूटानची लोक काय काय खातात.
आत्ता वाजले 5:30. अजून आम्ही सकाळ काय जेवलो नाही. फुन्सुलिंग सिटी सगळं फिरलोय, खरं आम्हाला व्हेज हॉटेल नाही मिळलं. एक हॉटेल मिळालं, पण तिने काय म्हणले आम्ही प्युअर व्हेज नाही करत, त्यांचं मिक्स होतं, नॉनव्हेज पण आणि व्हेज पण होतं, म्हणून आम्ही काय नाही म्हणलो. आता आम्ही चाललोय परत आणि जळगावला. तिथं जाऊन आता रूम बुक करणार आणि इंडियामध्येच काहीतरी खाणार आहे, जळगावमध्ये जाऊन तर हा माझा फर्स्ट डे फुन्सुलिंग सिटीमध्ये, भूटानमधला फुन्सुलिंग सिटीमधले कंप्लीट झालेला आहे. आता उद्या भेटूया दुसऱ्या दिवशी. बाय.